कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय ग सावली, तुझी ही अवस्था तुझ्या घरी तुझ्या वडिलांना माहितीये का? हा, तुझ्या आई वडिलांना, बाबांना तुझ्या माहितीये? बापरे, मला तर विचार करूनच कसं होतंय। त्यांना जर कळालं तुझी ही अशी अवस्था आहे तर हार्ट अटॅकच येईल ग त्यांना। शेवटी तू त्यांची मुलगी आहेस, त्यांच्या मुलीच्या आयुष्याचा प्रश्न आहे, त्यांना हे कळायलाच हवं। आम्ही फोन करून त्यांना बोलून घेते। हा मी हात जोडून विनंती करते, मग माझ्या बाबांना नका सांगू, नाही सहन होणार त्यांना। खरंच नाही सहन होणार, हं? खरंच सहन होणार नाही। लग्नात तुझी ती अवस्था बघून तुझ्या बाबांच्या छातीत कळ आली होती ग, आणि आता तुझी ही अवस्था बघून जीव वगैरे देतील ग तुझे बाबा। माई असं नका बोलू। नाही, असं व्हायला नको। विठ्ठला, विठ्ठला तूच काहीतरी मार्ग दाखव रे बाबा, काहीतरी मार्ग दाखव। विठ्ठलाने मार्ग दाखवला सावली, मार्ग दाखवला। असं व्हायला नकोय ना, मग आता एक करायचं। आता मी जे सांगेल ते ऐकायचं। ऐकशील ना माझं? हा, ओ माई, तुम्ही जे सांगाल ते मी ऐकेन। हा, शाबास, ये मग इकडे, इथे। वचन दे मला, वचन दे की मी जे सांगेल ते तू ऐकशील। दे वचन, वचन। हा, आता नीट ऐक। तू तारासाठी गाणं गातेस हे जगन्नाथला कळलं। काय? हो, जगन्नाथला कळलंय, आणि नुसतं कळलं नाहीये, त्याच्याकडे प्रूफ आहे, व्हिडिओ आहे त्याच्याकडे, तू तारासाठी गातानाचा। सावली, तुला फक्त एकच काम करायचं, कुणालाही न कळू देता गुपचूप जाऊन तो व्हिडिओ तुला जगन्नाथच्या फोन मधून डिलीट करायचा। करशील ना? हा, म्हणजे त्यांचा विश्वासघात करायचा? हो, आता शब्द दिलायसा तुम्हाला, आणि तो शब्द आता तू पाळलाच पाहिजे। नाही, पण मी हे कसं करू शकते? कसं करू शकते ते महत्वाचं नाहीये ग, कसं करू शकते पेक्षा कुणासाठी करू शकते हे महत्वाचं आहे सावली। म्हणजे बघ ना, किती साध्या सरळ घरातनं आलीस ग तू। तुझी आई, आई ग, बिचारी किती गरीब आहे ग, तिला सहन होईल का हे सगळं? हं? आणि तुझे बाबा, पाप भिरू माणूस आहे ग, पाप भिरू माणूस, कसं सोसवेल त्यांना हे सगळं? आणि तुझा मोठा भाऊ बेरोजगारीच्या ओझ्याखाली आधीच बिचारा पिचलाय, काय करेल तो तुझी ही अवस्था बघून? हा, काय मदत करू शकेल तू तुझी? आणि आपला अप्पू, त्याचं तर काही विचारायलाच नको।
तो बिचारा आज आहे उद्या माई ऐकायला पण त्रास होतोय ना? त्रास होतोय ना हे ऐकायला? मग तूच विचार कर, जर ही सगळी परिस्थिती त्यांनी बघितली, हे सत्य त्यांच्या समोर आलं, तर तू काय करणार आहेस सावली? त्यांचं काही बरं वाईट झालं तर जगाला काय तोंड दाखवशील? त्यांचा कसा सामना करशील? कशी लपवशील ही सत्य परिस्थिती सावली तू? विचार कर हा, विचार कर. मला हे नाही जमणार माई. काय म्हणालीस? माफ करा पण मला नाही जमणार. जगन्नाथजींसोबत कोणत्याही प्रकारचा संपर्क ठेवणं किंवा त्यांच्या घरी जाणं ही या घरातल्यांची फसवणूक आहे. तू मला नकार देतेस सावली? तुझ्या भैरवी माईला, तुझ्या त्या भैरवी माईला जी कायम तुझ्या सोबत, तुझ्या कुटुंबासोबत सुख दुःखात उभी राहिली, तिला मेहेंदळेंच्या कुटुंबाची सून झालीस म्हणून एवढं धाडस आलं तुला? एवढं? ठीक आहे. तू आत्ता मला शब्द दिला होतास या विठ्ठलासमोर, तो तुला मोडायचा ना? मोड तू. तुला जे करायचंय ते कर. पण आता मी काय करीन ना ते तू बघच. माई माई थांबा माई. ही काय त्रास बीस देते की काय तुला? अगं नाही 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 नाही, त्रास वगैरे काही नाही. अगं काही नाही, मीच पाण्याचा ग्लास किचन मध्ये ठेवायला जात होते तर तीच वाटेत भेटली आणि तिने तो ग्लास घेतला. खूप आज्ञाधारक आहे हा सून तुझी तिलोत्तमा. हो का? तू कामासाठी आली असशील ना? काय काम होतं मला सांग. अगं नाही नाही नाही, काम वगैरे काही नव्हतं, सहजच आले होते. रिसेप्शनलाही आपली अगदी धावती भेटच झाली, नीट बोलताही आलं नाही. मी सहज तुम्हा सगळ्यांना भेटायला आले होते. गेल्या काही दिवसात तुमच्या घरात इतकं काय काय घडलं, लग्नाचा प्रसंग झाला, त्या सगळ्यानंतर तुझी मनस्थिती कशी असेल त्याची काळजी वाटत होती ग तिलोत्तमा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.